वा 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 वा, इतकी धमाकेदार आणि खतरनाक सुरुवात. म्हणजे आतापर्यंत यांच्यातली टशीन आपण यांच्या मालिकांमध्ये बघितली. आता घरातली भांडणं जवळजवळ थुकरटवाडीच्या रोडवर आणली त्यांनी, कारण आमची ही थुकरटवाडी आणि त्यातला हा फेमस चौक आहे. आणि या प्रचंड लोकप्रिय असलेल्या झी मराठीच्या नायिका आणि खलनायिका या मंचावरती पहिल्यांदा एकत्रितपणे आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मागे एका एपिसोडला आलात तुम्ही, पण सगळ्या कुटुंबाबरोबर होतात. पण आता असं झालं की पहिल्यांदाच दोन स्पर्धक समोरासमोर आलेले आहेत आणि त्याची आज जी काही धमाल येणार आहे ती प्रचंड असणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात राधिका वहिनींचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शनायासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पाठकबाईंसाठी. आणि जोरदार टाळ्या नंदिता वहिनींसाठी झाल्या पाहिजे. मला इतकं भारी वाटतंय ना की आज सगळे एकत्रितपणे इथे आलेले आहेत आणि ते येण्याला एक कारण सुद्धा आहे. तुम्ही जर नीट आमचं गाव बघितलं तर या गावात काही गोष्टी नवीन घडलेल्या आहेत आणि त्या आजच्यासाठी आहेत. आज काय इकडे लॉटमध्ये उद्घाटन असं एक शब्द आहे त्याला. लॉटमध्ये उद्घाटन ठेवलेलं आहे आम्ही, कारण तुम्ही आलेला आहात आणि परत परत लोकांना सापडणार. आमच्या गावातले लोक फार स्वार्थी आहेत, फुकट ते पौष्टिक. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलेलं आहे की ह्या आलेल्या आहेत तर आज उद्घाटनं करून घ्यायची पटापट ज्या गोष्टींची. तर तुम्ही आलेल्या आहात, तुम्ही नवीन उद्योजिका आहात आणि यशस्वी होत आहे, सगळ्या महिलांना प्रेरणा देत आहे. आमच्याकडे एक महिला आहे, त्यांनी इकडे बचत गट सुरू केला, होऊ दे खर्च बचत गट. होऊ दे खर्च महिला बचत गटाचं उद्घाटन तुमच्या हस्ते ते आज करून घेणार आहेत. शाळा आपल्याकडे आहेच, प्राथमिक शाळा आहे आणि प्राथमिक शाळेच्या नवीन वर्गाचं उद्घाटन होणार आहे, कारण जून महिना सुरू झाला, शाळा सुरू होतात. त्यांचं असं म्हणणं की आतापर्यंत बाबा पोरच येत नव्हती, निदान पाठकबाई उद्घाटनाला आल्यात म्हणून तरी 4 पोरं सेल्फी काढायच्या निमित्तानं का होईना शाळेमध्ये येतील, म्हणून तुम्ही त्याचं उद्घाटन करायचंय. इकडे बघाल तर पप्पू साडी सेंटर आहे, अर्थात पप्पांची पुण्य आहे. आता पप्पांची पुण्य कोणावर आहे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि नंदिता वहिनी ज्या आहेत त्या पप्पांच्या पुण्यावर फार तुमचा विश्वासच आहे की आमच्या पप्पांचं असं आहे, आमच्या पप्पांचं तसं आहे. त्याच्यामुळे तुमच्या हस्ते त्याचं उद्घाटन. आणि शनाया आहे म्हटल्यानंतर कशाचं बरं ती उद्घाटन करेल असं तुम्हाला वाटतं? ATM मशीन आमच्या गावात पहिल्यांदा बसवलं आम्ही, ATM मशीन. त्यामुळे कॅशलेस व्यवहार आता इथे सुरू होणार आहेत आणि त्याची प्रेरणा तुझ्याकडून त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्याचं उद्घाटन आज तुला करायचंय. या सगळ्याची गंमत आपण पाहणार आहोत, पण सगळ्यांचं स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर कृपया तुम्ही स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, आपल्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. ज्या गोष्टीसाठी आपण आलेलो आहोत आज आणि तुम्हाला आमंत्रित केलं आम्ही की इथे वेगवेगळ्या गोष्टींचं आज उद्घाटन आहे, लॉटमध्ये उद्घाटन. आणि त्यानिमित्ताने इथे एक विशेष कार्यक्रम सुद्धा होणार आहे आणि गावातल्या लोकांनी खूप तयारी केली आहे तुमच्यासाठी. तर आता बघूयात हा उद्घाटन समारंभ. आणि त्यासाठी मी विनंती करणार आहे या चौघींना की तुम्ही समोर स्थानापन्न होऊन हा कार्यक्रमाचा आनंद घ्या. जोरदार टाळ्या. नमस्कार 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 ऑल ऑफ यू. आज इथे काही चना टाईप मॅडम आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना एक इंग्लिशचं एक थोडंसं आपलं एक इम्प्रेशन वाढावं, बाकी काही नाही. आम्ही पण कॉन्टिनेंटलमध्ये शिकलो मॅडम, आमच्या गावात पहिल्यापासून कॉन्टिनेंटलच्या शाळा होत्या, त्याच्यामुळे आमचं आहेच हे. तर आज आपल्या गावाचं भाग्य म्हणायचं की आपल्या गावामध्ये इतक्या फेमस महिला आलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. 2 वेगवेगळ्या स्लॉटला येणाऱ्या महिला एकाच स्लॉटमध्ये आणण्याचा हा जो आपला विक्रम आहे तो आज यशस्वी होणार असं दिसतंय. त्याचबरोबरीने गावामध्ये प्राथमिक शाळा सुरू करण्यात आलेली आहे. आमच्या गावामध्ये प्रॉब्लेम येतो, शाळेमध्ये बेडकं जातात पण विद्यार्थी जात नाहीत. पण हेच आपण बदलायचं ठरवलेलं आहे. हे आपण बदलायचं ठरवलेलं आहे की बाबा शिक्षण महत्वाचं आहे, विद्यार्थी शाळेत शिकले पाहिजेत. त्यामुळे उद्घाटनाला आपण पाठकबाईंना आमंत्रित करणारच आहे त्या ठिकाणी की निदान त्यांची सेल्फी काढायची म्हणून 4 विद्यार्थी आले तर आमच्या शाळेत 4 पोरं येतील. अशा पद्धतीचा हा एक विक्रम. आणि इथे एक सुद्धा तुम्ही बघत असताना एक मशीन ठेवलेलं आहे. बरेच लोकांना TV वाटेल पण नाही, ते ATM मशीन आहे. आपल्या गावात सुद्धा लोकांना कॅशलेस व्यवहाराची सवय लागावी
म्हणून आपण या ठिकाणी हे ATM आणलं आणि शनायाजींनी त्याचं उद्घाटन करावं अशी त्यांना नंतर विनंती पण करण्यात येणार आहे. कारण ATM, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याविषयीची जी त्यांची PhD आहे बाबा, तेवढी कोणाचीच नसेल या जगामध्ये. त्याच्यामुळे दुसऱ्याच्या नवऱ्याचे क्रेडिट कार्ड कसे वापरावे या विषयावरती आपल्या गावाला 10 मिनिटं मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. याचा महिलांनी लाभ घ्यावा. तर मंडळी, या गावात ज्या सुविधा आपण सुरू केलेल्या आहेत त्या साध्या सुद्धा सुविधा नाहीत. शाळेमध्ये जात असताना ज्या अरे काय बुचे, तुला काही इथं भाषण द्यायला बोलवलेलं का? हा, हे आमच्या गावाची जी शाळा आहे त्याचे मुख्याध्यापक आडमुटे सर, त्यांचं स्वागत करा. नमस्कार 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 नमस्कार. हा नमस्कार. नाही पण काय सगळी तयारी झाली का नाही झाली ते सांग. तयारी कुठे, तुम्ही बघता ना सगळी तयारी झाली. काय गावामध्ये ना आपण लॉट मध्ये उद्घाटन ठेवलंय. पण सगळ्यात पहिले इथं शाळेचा जो नवा वर्ग आहे त्याचं उद्घाटन झालं पाहिजे बस. नाही, सुरुवात आपण शाळेपासून करू, त्याचं काय टेन्शन आहे. हा, मग बाकी सगळी तयारी झालेली आहे. शाळा रंगून तयार आहे. हा, वा वा वा, हारबीर लावलेले आहे. पण मी सांगतो पोरांचं काय? पोर रे काय येतील ना कुठून पण. अरे येतील काय राजा, येतील काय? तुम्हाला सांगतो गेली कित्येक वर्ष नवीन पोरगा आमच्या शाळेत ऍडमिट झालेलं नाहीये. हा, शाळा चालावी म्हणून तेच पोट्टे आम्ही जुने नापास करून वापरून राहिलो. का? अरे का म्हणजे त्यांना पास करू शकत नाही. एकदा ते का पास होऊन गेले तर मग शाळा रिकामी, पोट्टे गेले तर आमचे खायचे वांधे, असे सगळे लोक आहेत. म्हणून तेच वापरून राहिलो आम्ही. बघितले यांची टोन, एवढे विद्यार्थी त्यांच्या शाळेमध्ये पहिली दुसरीला. परवा दिवशी एक साहेब आले होते, ते म्हणले तुमचं कौतुक आहे, तुम्ही प्रौढ साक्षरता वर्ग चालवता इथं. बघ कसं आहे, ह्या पोट्ट्यांना शिकवायला एक चांगला मास्तर पण पाहिजे आपल्याला. तो मास्तर कुठं आहे? उल्हास कदम. उल्हास, त्याचं नाव उल्हास कोणा ठेवलं असेल ते मला प्रॉब्लेम पडले. एक शिक्षकी शाळेतले आपले उल्हास सर. उल्हास कदम. या येडा आहे काय? नमस्कार. काय मास्तर, इतका उशीर का, लेट का झालं तुम्हाला? ते उन्हाळी लागली होती ना, उन्हाळी सुट्टी लागली होती ना म्हणून. की मला उन्हाळी सुट्टीचं मला सांगू नका, रिझल्टचं काय झालं ते सांगा. रिझल्ट आता कुठं, 9 महिन्यांनी. आताच तर महाबळेश्वरला जाऊन आलो ना. अरे तुमच्या कर्तृत्वाचा रिझल्ट नाही विचारते, शाळेचा रिझल्ट. पोरं पास तर नाही केलं ना तुम्ही? छे असं कसं होईल, स्वतः तपासलेत पेपर मी, असं कसं पास होतील? हा नाही म्हणजे कसं, उद्घाटनाला तरी राहिले पाहिजेत पोरं. हा, काय किती पोरं आहेत? 4 आहेत. तुमचे स्वतःचे नाही विचारत आहे मी. हे बघा, शाळेचे हे पोरं वाढवणं आपलं काम आहे. तेच प्रयत्न करतोय ना, उगाच गेलो होतो का महाबळेश्वरला? तुमचे नाही हो, शाळेची पटसंख्या वाढवणं आपलं काम आहे, असं मी तुम्हाला सांगतो. बरं मास्तर, तुम्ही इकडे या. डोक्याला माझ्या टेन्शन देऊ नका. सगळी तयारी झाली का? हो झाली. अहो तुम्हाला सांगतो, स्वागत गीत पोरं हिंदीत म्हणणार आहेत. मी तुमच्या पाया पडतो मास्तर. काय स्वागत गीत हिंदीत म्हणू नका. का? अरे का म्हणजे काय, मागच्या टायमाला आमच्या शाळेमध्ये तहसीलदार बाई आलं होतं चीफ गेस्ट म्हणून. हा, त्यांच्या समोर यांनी हिंदी गाणं म्हटलं. कोणतं? बहारो फूल बरसाओ मेरा महबूबा आया.